तर मित्रांनो लाईट गेलेली आहे पावसामुळं, तरी पण पूनम थांबली नाहीये. भारी वाटलं खरं, भारी वाटलं. थँक्यू. मला उत्सुकता लागणार की ते कधी कम्प्लीट होते, कारण ते पेंटिंगच असं आहे ना. हा हा हा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि थोडंसं आज कणकण आल्यामुळे मी माझी आजची बॅच कॅन्सल केली आहे. आणि मी काल बोललो होतो तुम्हाला की फ्रीजमध्ये बर्फ ठेवला आहे, त्यात तोंड असं बुचकाळणार आहे मी. आणि हे सापडत नव्हतं मला, पूनमने शोधून दिले. आणि हे शोधूपर्यंत सॉरी लागलं काय, लागलं काय? नाही लागलं नाही. सॉरी, हातात पडलं मित्रांनो माझ्या. हे ते मोठा पॉपट झाला होता आत्ता माझा. नशीब तिला लागलं नाही, नाहीतर काट लागला असतं तर अवघड होतं. बरं झालं असतं, घाबरलो की मी. तर मित्रांनो, अशा माझ्या हातातून खूप मोठ्या मोठ्या चुका होत असतात, तरी पण पुन्हा मला सांभाळून घेते बिचारी. आणि आज पोहे करायला लागल्या. हे सांगायचं होतं की मला हे सापडेपर्यंत पूनमने पोहे केले. आणि ते तोंड बुचकाळणार तेवढंच म्हणते की पहिला पोहे का मग तोंड बुचकाळ. मी म्हटलं हिला खाऊन कोण बुचकाळते का तोंड? तू म्हणते की तू. काय करायचं मित्रांनो, पण लागलं नाही ना. नाही रे, नाही. खरं सांग की. नाही तर नाही ना, मग काय डोळ्यांना पाणी का आलं तिथे? माझे पाणीदार डोळे आहेत. लागलं असतं बरं झालं असतं मग. तथास्तु. गप्पे अरे बडबडू नको. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग झाली नसती, तिच्या पायाला लागला असतं मला लई वाईट वाटलं असतं, पण नशीब पायाला लागलं नाही तिच्या. आईस काय म्हणतात का याला पुणे? ते फेस बुडवतात तोंडात ते बर्फाच्या ह्याच्यात. तर मित्रांनो, मी हे आता काल रात्री बर्फ ठेवला होता आणि आता चेहरा आता मी डीप करणार आहे. की ह्याचे फायदे भरपूर आहेत असं म्हणतात. तर बघूया आज, करूनच बघूया आज काय होते ते. आणि ह्या प्रक्रियेला काय म्हणतात तुम्हाला कमेंट बॉक्समधून सांगायचं आहे. हो माय गॉड, प्रक्रिया कुठनं अवघड शब्द बोलायला कोणास ठाऊक मी. आता ह्यानं चेहऱ्यावरती जे हे आहेत म्हणजे डलनेस असतो, तो डलनेस गायब होतो. चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या पडत नाहीत. अजून काय काय फायदे आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समधून सांगायचं आहे. सगळं मी सांगितल्यावर मग तुम्ही काय सर्च करणार आहे की नाही मित्रांनो. चलो लेट्स बिगिन. बघा काय होतंय ते. तर पहिल्यांदा करतोय मी हे ट्राय, फेस डीप करतोय. तर बघा काय फील होते, कसं होते बघा. भारी फील होते, एक नंबर कडक. एवढं फ्रेश वाटते ना. हा चेहऱ्याला गार एकदम. पुणे करणार आहेस काय? हा हे लय भारी वाटते. जर पाणी थोडं कमी पडले, ठीक आहे, कोई बात नाही. थोडं वाढूया पाणी जर आपण. सरळ. मित्रांनो, आम्ही आता चाललोय काहीतरी रील शूट करायला. आणि असं डोक्यात काय प्लॅनिंग नाही, तरी पण बघूया आता काय सुचेल ते करायचं. बघूया आता काय सुचते काय, कारण हा जो मधला आहे ना तो कार्टून आहे. काही सुद्धा नाही, फक्त हरभऱ्या झाडावर चढायचं. खरोखरच कार्टून आहे, कारण आमच्या दादा ऐक ना, कारखाना जायला चालले, आपल्या मागे यायला लागले. उतरलो तर तू मग काय म्हणतोयस, आईला आयफोन आहे हे, आम्ही मागं कसं जायचं? नाही तुम्ही हात करतो म्हणजे ते हे होते. ओके. धरा अथर्व सरनेम काय पुजारी. अथर्व पुजारी. जस्टच आता आम्ही फ्रेंड झालोय. हाय बाबा, कसा आहेस? आणि फक्त एकच
आडवा की उभा ऍक्च्युली ह्या फील्डमध्ये नाही नाही आहे वो हा. आता न्यू ऍडमिशन आहे आणि भाऊ तसा जुना आहे. भाऊ थिएटरला वगैरे सगळीकडे ऍक्टिंग करतो हा. संतोष सूर्यवंशी तुम्हाला माहितच असेल, तुमच्या परिसरातला एक चांगला कलाकार आहे. बस आता लय काय बोलत नाही. नको आता पुढचा कंटेंट कारण घेऊ. आज जेवण द्यायचं म्हणून एवढं गोड गोड असं काही नाही जेवण वगैरे काहीच नाही मिळणार नाही. केलं तुम्हाला होय काय. होय प्रत्येक व्हिडिओ बघतोय आपण अरे थँक्यू येताय घरी नाही नाही नको नंतर ना आता कसं शूट करालोय हे पण कधीतरच भेटतात मला. आज वेळ मिळाला तर आज हा घरी झाला, याला 4 दिवस झालं सांगतोय करूया आपण म्हणून, कारण आमच्या सगळ्या टीम मधलेच ना, कल्चरल मधले. थँक्यू दादा. ओके नमस्कार. येताय घरी चला नाही नंतर नेक्स्ट टाइम कधी तर मी आणि पूनम येतो. कुठे राहायला? येते कर्नाळमध्ये कर्नाळमध्येच आहे. चालेल येस भारी वाटलं थँक्यू. तर मित्रांनो आमचं आता शूट झालेलं आहे आणि आम्ही आलतो 5 वाजता. पण आहे तो बघू शकता तुम्ही, क्लायमेट कसला खतरनाक आहे. ऍक्च्युली इकडे बघू नका हे खतरनाक आहे. एक बंद कसं करायचे? हे बंद करू नकोस, ऑटोमॅटिक होते ते केस मध्ये घातले की. आता आमचं शूट झालेलं आहे आणि आता क्रेडिट होतं आणि ऍक्च्युली घरी जाऊन मला परत सांगलीला जायचं आहे, कारण महिना आलाय आणि थोडंसं काम आहे, त्यामुळं सांगायचं थोडंसं काम आहे, त्यामुळे सांगली जावं लागतं. तर मम्मा काल राहिलेलं पेंटिंग कंप्लीट करते आणि आज कंप्लीट होणार, तुम्हाला दाखवते. आता सुरुवात झालीये, Yes. थोड्याच वेळात कंप्लीट होईल. आणि कंप्लीट झाल्यावरही तुम्हाला दाखवते. तर हे बघ अशी सुंदर करते. आधी बॉर्डर काढून घेते. येस. मला उत्सुकता लागल्या की ते कधी कम्प्लीट होते, कारण ते पेंटिंगच असं आहे ना, हा मनाला एक शांती वेगळीच मिळून जाते. पुण्या कधी होणार हे? आज होईल काय? अर्धा तासात? क्या बात है. माझं बाळ कसं बघत बसली बघ, शिकून गेली तुझ्याकडे. पुण्या ऐक की, हे दोन्ही पण मी फ्रेम करतो, ते पण आणि हे पण. पण खाली तू आता तिच्या त्या पेंटिंगवर परीची साईन आहे ना, ह्या पेंटिंगवर तुझी साईन दे कर. जसे आपको होईल. येस मस्त. तू हे पेंटिंग एवढं छान का काढल्यास सांग? कारण पूर्ण फिलिंगनं काढायलास तू ते. मला एक काढायचंय पेंटिंग काय, हा पण माझं ते धाडस होईना झाले काढायचं. का रे, मला मारलेलंच पेंटिंग आहे. नाही ना, काश होता ऐसा. कर तू, टेन्शन घेऊ नकोस. मी मारेन का तुला गं? नाही रे पिल्या, मला माहिती आहे मी तुला जरी अरे तुरे करत असले तरी लॉट ऑफ रिस्पेक्ट आहे तुझ्याबद्दल माझ्या. की क्या अरे तुरे में रखा है और आओ जाओ में रखा है. रिस्पेक्ट दिल जगाला जरी वाटत से, दिल असलं- पे चाहिए, दिल पे चाहिए रिस्पेक्ट. ते तर आहेच ना. जगाला जर वाटत असलं की काय नवऱ्याला रिस्पेक्ट देत नाही, पण हे भाई जगाकडनं मला अपेक्षा नाही आहे रे, मला तुझ्याकडनंच अपेक्षा आहे. फिर भी जरा वाईट वाटतंय ना. वाईट वाटून घेणे का नाही. वाइट वाटने का नहीं हमारे पास वाटने से क्या ज्यादा है क्या वाइट. तर यांचं पेंटिंग कम्प्लीट होऊ दे. आणि मला वाटलं पाऊस पडल्यानंतर जरा गारवा येईल, पण अक्षरशः उकडा लागले. त्यात पूनमने पाणी आत यायला लागले म्हणून कडे घातल्या. अरे लाईट बाहेर चालू आहे, लाईट बघू. हा वॉट स्मेल. हा स्मेल मनाला एकदम मोहक करतो. काय बात आहे, आज मला काय वर्ड सुचा लागलेत, एकापेक्षा एक सुचाले. वातावरण असं झाले ना की शब्द आपोआप सुचा लागलेत. ते बहुतेक मी कवित्री होते काय कोणास हा कवित्री लेडीज असतात. खाई पान खाई हमारे सैया. तर मित्रांनो, पूनम म्हणते की ह्या पेंटिंगमध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ती म्हणजे राहिल्या गोष्ट राहिली. ॲक्च्युली ते शोधून काढायचं आहे. बघू ओरिजिनल पेंटिंग दाखव. मागं जाय मग. काय चुकले आणि ह्याची चूक शोधून काढायचं म्हणजे हे बाबा अंगावर काटा येईल की. चुका काढायच्या नाहीत कोणाच्या, कोणाच्या स्पेशली माझ्या बायकोच्या. तर हे आहे ओरिजिनल पेंटिंग. आता ह्यातली चूक काय आहे सांगतो. थांब मनात ठेव, बाबा पण शोध दे आणि दोघं एकदम सांग. माझ्या कानात सांगायचं, कोणाचं बरोबर आहे सांगणार मी. काय आहे चूक. थांब, पहिला पेंटिंग बघून घेऊ दे मला. सगळं चूक नाही, राहिलंय काहीतरी. राहिलेच
हां चूक काही नाही. ते मी कम्प्लीट करू शकतो. हां कर ना कर मला तू 2 complete. चुका सापडल्या. करणारच आहे, तेच तुम्हाला विचारले काय राहिले ओळखून दाखवा. तर मित्रांनो लाईट गेलेली आहे पावसामुळं, तरी पण पूनम थांबली नाही आहे. आता कसं झालंय कम्प्लीट होत आलंय रे, मग ते असं मन शांत होत होय काय झाले. बॉर्डर चांगली कर पुणे. बॉर्डर चांगलं, बॉर्डर एंडला करणार, असं गोल्डन कलरमध्ये काय करता येतं का बघ, एंडला करणार. मस्त दिसेल. अजून एक ड्रॉइंग आहे दाखवू काय? तर याला म्हणायचं डेडिकेशन. अजून एक तुम्हाला पाठवलं बघा. किड्यांना आमंत्रण दिलेलं आहे. कुणाला? किड्यांना किड्यांना किडे लागले तर किडा आला बघ. परीच्या तोंडावर बसला. तुमचं फायनल पेंटिंग तयार झालेलं आहे. तुम्ही सांगा कमेंट बॉक्समधून पेंटिंग कसं दिसतंय ते. कडक झाले ना, चमकल्यावर तर लयच भारी दिसते. त्यात दिसते की नाही? पूर्ण वॉटर कलर यूज केलंस ना? नाही, मिक्स आहेत. मिक्स आहेत का? तर मिक्स वॉटर कलर पण यूज केला आणि खडू पण, स्केच पेन, खडू. वारे वा वा वा, हे तर मल्टी टॅलेंटेड आहे. नाईस, भारी.